श्री स्वामी समर्थ। आज आमच्या घरी श्री नवनाथ महाराजांचे पारायणाचे उद्यापनाचा दिवस आहे। त्यासाठी महानैवेद्याची तयारी सुरू आहे। त्यासाठी सर्वात प्रथम मी कणिक मळले आहे। त्यानंतर घेवड्याची भाजीसाठी घेवडा नीट करून ठेवले आहे। मेथीची भाजी करण्यासाठी मेथीची भाजी स्वच्छ धुवून चिरलेली आहे। बिगर कांदा लसूण वापरता नैवेद्य तयार करीत आहे। त्यासाठी मी कोबीचे पाटवड्या करणार आहे। त्यासाठी कोबी प्रथम मी चिरून घेतली आहे। त्यानंतर त्यामध्ये डाळ हरभऱ्याची डाळ 2 तास भिजत घातलेली। त्यामध्ये बारीक वाटण करण्यासाठी मिरची, कोथिंबीर व जिरे घालून ते वाटण करणार आहे। नंतर उडदाचे वडे करण्यासाठी उडीद डाळ भिजत घातलेली आहे। प्रथम आपण कोबीच्या पाटवड्या करण्यासाठी हे हरभरा डाळीचे वाटण करून घेतले आहे। यामध्ये जिरे, मिरची व कोथिंबीर घालून बारीक वाटण करून घेतले आहे। आता सर्वात प्रथम आपण कढई गरम झाली आहे आपली, त्यामध्ये चिरलेला कोबी घालून परतून घ्यायचा आहे। तो एक 5-10 मिनिट आपण परतून घ्यायचा तेलावर। हे कोबी आता 10 मिनिटं परतून घेतले आहे। असा करपूस रंग येऊपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यानंतर एका ताटलीमध्ये काढून घेणे। आता यामध्ये 2 चमचे तेल घालून त्यामध्ये जिरे टाकायचे। जिरे भाजल्यावर त्यामध्ये परत आपण अनेकदा कोबी घालून परतून घ्यायचे आहे। यामध्ये आपण बारीक वाटण केलेले मिश्रण घालून घ्यायचे आहे। थोडे थोडे घालून असे परतून घ्यायचे। करण्यासाठी आपण एकसारखे असे फिरवत राहायचे। त्यामध्ये चवीसाठी साखर चवीपुरतं घालायची व मीठ। हे घालून परत हलवत त्याला एकजीव करायचे। कढईला लागायला लागले की आपले मिश्रण एकसारखे एकजीव होत आहे हे ओळखून मी इथे हरभऱ्याची डाळ भिजत घातली आहे। त्याऐवजी तुम्ही बेसन सुद्धा वापरू शकता। बेसन पीठ भिजवून त्यामध्ये वापर करू शकता। हे वाटण आपण सर्व एकजीव करून घेतल्यावर एका ताटलीमध्ये तेल लावून हे वड्या आपण अशा थापून घ्यायच्या। थापल्यानंतर यामध्ये गरम तेलाचं आपण मोहन घालून घ्यायचं। मग नंतर आपण त्याच्या वड्या कट करायच्या। हे खायला पण अतिशय सुंदर लागतात वड्या। लहान मुले तर खूप आवडीने खातात। यामध्ये गार्निश करण्यासाठी आपण कोथिंबीर घालूया। ओल्या खोबऱ्याचा किस असेल तर तोही घालू शकता तुम्ही। हे झाले आपल्या हरभरा डाळीच्या कोबीच्या पाटवड्या। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ मिळत राहतील। आता सर्वात प्रथम आपण उडीद डाळीचे वडे करण्यासाठी उडीद डाळ 2 तास भिजत घातलेली होती।
आता त्याचे आपण वाटण करून घेण्याचे आहे. त्यासाठी आपण त्यामध्ये मिरची, जिरं व कोथिंबीर घालून वाटण बारीक करून घ्यायचे. हे आपण बारीक वाटण करून घेतलेलं मिश्रण, त्यामध्ये चवीसाठी आपण साखर व मीठ घातलेलं आहे. व घरच्या घरी आपण कोण करू शकता, पण माझ्याकडे कोण उपलब्ध नसल्यामुळे मी घरच्या घरी असे प्लॅस्टिकचा वापर करून हे केलं. असा करपूस रंग येईपर्यंत आपण वडे तळून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपले उडदाचे वडे तयार झाले आहेत. साठी महानैवेद्याचा ताट तयार झालेला आहे.